जय हरी. एकादश स्कंध भाग 110. पहिल्यांदी शास्त्र श्रवणानं ज्ञान उत्पन्न होतं. त्या ज्ञानाच्या अनुभवानं विज्ञान उत्पन्न होतं. ज्ञान विज्ञानानं संपन्न झाला की मनुष्य निराभिमान होतो. आपण काय पाहतोय तर निराभिमान याची लक्षणं. अशा रीतीनं खरी खरी निराभिमानता अंगात बांधली म्हणजे त्याच्या अंतःकरणात पूर्ण शांती नांदते. जबरदस्तीनं चित्त निश्चल करणं किंवा दात ओठ चावून दुसऱ्याचा अन्याय सहन करणं किंवा आक्रोशानं सहन करणं ही काही शांती नव्हे. शांती म्हणजे कधीही क्षुब्ध न होणारा समुद्र. त्याला केव्हाही कुठेही वाढ नाही की घट नाही. शेकडो नद्या गढूळ पाण्याचे लोंढेच्या लोंढे आणून समुद्रामध्ये टाकत असतात, पण तो तिळभर देखील गढूळ होत नाही. स्वतः अगदी स्वच्छ निर्मळ जसा असतो तसाच राहतो. त्याचप्रमाणे स्वार्थानं भरलेल्या जगात स्वार्थाशी विरोध आल्यानं अनेकांची विषमता अंगावर आदळली तरी चित्तात यत्किंचितही पालट न होणं हीच खरी शांती. अशी शांती ज्याला प्राप्त होते तोच सगळ्या प्राणीमात्रांचा खरा सखा आणि मित्र बनतो. तोच सर्व लोकांचा आवडता होतो. त्याच्या सख्यत्वाचा प्रकार विलक्षण असतो. आपल्या मैत्रीसाठी तो सर्वस्व अर्पण करतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो कोणालाही फसवत नाही. कृपापात्र असेल त्याला तो उपदेश करतो. त्याची दृष्टी अतर्क्य असते. सारी सृष्टी त्याला भगवद्रूप दिसते. म्हणजे त्याच्या दृष्टीने जग आणि भगवंत यांची अभिन्न गाठ तो बांधतो. अर्थात तो जिकडे पाहतो तिकडे त्याला भगवंतच दिसतो. त्याने भगवंताला जरी पाहिलं नाही तरी त्याचं न पाहणंही भगवंतच होतो. संपूर्ण जग भगवत स्वरूप झाल्यानं मी आणि भगवंत हे असे शब्द नाहीसे होतात. मनाचे नेहमीचे धर्म सुटतात आणि सर्वत्र समदृष्टी झाल्यानं एकात्मतेनं तो भगवंतामध्ये राहतो. त्याला पुनर्जन्म उरत नाही, कारण त्याच्यामध्ये काही वासनाच नसतात ना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याला काही कोणत्या वासनाच उरलेल्या नसतात. म्हणून जन्माला येणं म्हणजे मोठंच दुःख भोगणं असतं. मातेच्या उदरात गर्भसंभव होऊन संसाराला आरंभ होतो. आता संसार म्हणजे या पृथ्वीतलावर येणंच झालं ना. ते 9 महिने प्राणी तिथे अडचणीत अगदी घाणीत यातना सोसतो. मग प्रसूतकाळी मोठ्या संकटानं देहाचा जन्म होतो. ज्या पुरुषोत्तमांनी समदृष्टीच्या योगानं परमात्म स्वरूप गाठलेलं असतं त्यांचं जन्ममरणाचे हे सगळे कष्टच संपलेले असतात. निजधामाला पोहोचल्यानं परमात्मा त्यांच्या मागे पुढे राहतो. कळी काळाला जिंकून ते भगवत स्वरूप होतात. भगवंताच्या भक्तीचा एवढा मोठा फायदा त्यांना होतो. त्यांना जन्मच नाही तर मृत्यू कसा असणार. श्रीकृष्णाला कृपा उत्पन्न झाली म्हणून उद्धवाला आपल्या महाभागवताला त्यानं आत्मज्ञानाचा उपदेश केला. तो ऐकून उद्धवाला अतिशय आनंद झाला आणि त्याचं चित्त प्रेमानं सद्गतीत झालं. साष्टांग दंडवत घालून श्रीकृष्णाला तो म्हणाला की त्याग आणि संन्यास मोक्षाचं साधन खरं, परंतु ज्याच्या मनात वासना असतात आणि ज्यांची बुद्धी दृश्यात अडकलेली असते त्यांना देवानं सांगितलेला त्याग शक्य नसतो. भगवान सर्वात्मा प्रत्यक्ष हृदयात असताना माणसाचं मन भगवंताकडे वळत नाही. हा जगातील मोठा चमत्कार आहे. माणसाचं मन दृश्यात गुंतून पडतं. प्रपंचात आसक्त झालेले अभक्त भगवंताला विन्मुख होतात. त्यांचं चित्त सदोदित व्यग्र आणि दुश्चित्त झालेलं असल्यानं त्यांना त्याग साधत नाही. भगवंताच्या मायेचा जोर मोठा विलक्षण आहे. शरीरामध्ये मी शरीरच आहे अशी आत्मबुद्धी माया उत्पन्न करते. शरीर संबंधी सगळे आपले वाटू लागते. ही विपरीत भावना होय. मी आणि माझे यांचा मोठा विस्तार माजल्यानं बुद्धी विवेकहीन बनते आणि मग घरादारावर अतिशय आसक्ती जडते. अर्थात त्यामुळे
त्याग मोठा अवघड होऊन बसतो. घरादाराच्या आसक्तीनं मलिन झालेली बुद्धी निर्मळ होऊन आत्मस्वरूप अनायासे अनुभवास येईल. असं भगवंतानं काही केलं तरच त्याचे दास तरून जातील. एका भगवंता वाचून किंवा सद्गुरूं वाचून हा उपाय दुसरा कुणीच सांगणार नाही. ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना दृश्यानं ग्रासलेलं असल्यानं सर्वजण संसाराच्या आसक्तीमध्ये निरंतर गढलेले असतात. काही लोकांना स्वमताचा फार अभिमान असतो, त्यांच्या विरुद्ध बोलण्याची सोयच नसते. काही लोक मनात द्रव्याचा अभिलाष धरून शिष्यांना उपदेश देतात. मनात लोभ भरलेला असल्याने तो उपदेश म्हणजे पोट भरण्याचे एक साधन बनतं. गुरुलाच जर विषयासक्ती तर शिष्याला कुठून येणार विरक्ती. पण सद्गुरू मात्र सत्यस्वरूप, स्वयंप्रकाश, सर्वात्मा आणि अविनाशी असल्यानं ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यास तोच एक समर्थ असतो. त्याच्या उद्देशानं विकल्पांचा निराश होतो, अर्थात तोच आत्मज्ञान देतो. त्याचा उपदेश हाच विकल्पांचा निराश करतो, आत्मबोधामध्ये स्थिर करतो. श्रीकृष्ण हा असा सद्गुरू आहे. तो नित्य, शुद्ध आणि पवित्र मूर्ती असल्यानं मायामोह त्याला शिवत नाहीत. त्याचा अकर्तात्मबोध अखंड जागा राहतो. म्हणून त्याच्याकडून कोणतंही कर्म घडलं तरी त्याची पवित्रता निर्मळ राहते. यासाठी त्याला पुरुषोत्तम म्हणतात. त्रिगुणांच्या कचाट्यात जो सापडतो त्याला ते बांधून टाकतात. त्रिगुण जो कोणी त्याच्यामध्ये अडकला तो पूर्णपणे अडकल्या जातो. आणि म्हणून आपण काय म्हणतो, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. यांना कोणतेही त्रिगुण बाधू शकत नाही, हे त्यांच्या पलीकडे असतात. श्रीकृष्णाच्या ठिकाणी या त्रिगुणांचा अंत होतो, म्हणून त्याला आपण अनंत म्हणतो. स्थलकालांनी त्याला मर्यादा घालता येत नाही, तो आकलन होत नाही, म्हणून तो अनंत आणि अपार आहे. हृदयस्थ ज्ञानमूर्ती श्रीकृष्ण साऱ्या त्रैलोक्यात जाणता फक्त तोच आहे. ज्ञान आणि अज्ञान या मायाशक्ती ईश्वराधीन असतात, पण श्रीकृष्ण परमात्मा त्या ईश्वराचा ईश्वर आहे. सगळ्यांचा नियंता श्रीकृष्ण सगळं काही करून अकर्ता आणि सगळं काही भोगून अभोगता राहतो. स्थलकालांच्या पलीकडे असणारे जे अविनाशी स्थान तिथेच तो राहतो आणि तिथला तो रहिवासी आहे. तो पूर्णांश पूर्ण अवतार आहे. सगळ्या जीवांचं चालकपण त्याच्यापाशी असल्यानं त्याच्यामुळेच जीवांचं चलनवलन होतं. नराचे अविनाश स्थान तोच, म्हणून त्याला नारायण म्हणतात. नराचा खरा सखा तोच. त्यानेच अर्जुनाला ब्रह्मज्ञान सांगितलं. तो अत्यंत कृपाळू असल्यानं त्याला शरण जावं. मग आता त्याला शरण जाण्यासाठी साधकांनी काहीतरी साधना करायला पाहिजे, नाही का. आता साधना करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्याबद्दल नाथ महाराज सांगतात की प्रपंच दुःखमय आहे अशी खात्री पटल्याशिवाय भगवंताला शरण जाण्याची बुद्धी माणसाला होत नाही. भगवंतच माणसाचा अहंकार नाश करतो. हे घडून येण्यास साधकानं आधी आपलं मन सावध करावं. म्हणजे प्रत्येक क्षणाला या मनाला तपासून पाहावं. या मनामध्ये जे काही इच्छा विचार येतात ते योग्य आहेत का अयोग्य आहेत. परमार्थामध्ये स्वतःशिवाय दुसरं कुणीही आपल्या मदतीला येऊ शकत नाही. जो स्वतः विवेकशील बनतो तोच आपला आपण गुरु बनून संसार तरून जातो. माणसाला चांगलं कोणतं वाईट कोणतं हे सहज स्फूर्तीनं समजतं. एका भगवंताशिवाय दुसरं काही नाही हे पटल्यावर माणसाला भगवत दर्शनाची तळमळ आपोआप लागते. काळ वाया जातो याचं वाईट वाटून खरा साधक आत्मज्ञानासाठी तळमळू लागतो. मग त्याची बुद्धी निर्मळ होऊ लागते आणि मग भगवंताचं अस्तित्व त्याला पटू लागतं. हे अस्तित्व जितकं पटतं तितका मीपणा कमी होतो. अन्यथा आपण प्रपंचामध्ये बघतो ना, प्रत्येकाला सवय असते मी होतो म्हणून झालं, मी केलं म्हणून झालं, माझ्याशिवाय होऊ शकत नाही.
पण जेव्हा जेव्हा प्रत्येक क्षणाला कर्तेपण भगवंताला देण्याची सवय लागते तेव्हा तेव्हा मीपणा कमी होऊन जातो. तो जितका कमी होतो तितकी वासना क्षीण होते. वासना क्षीण झाली की अंतःकरण स्वच्छ होतं आणि हृदयात आत्मा स्वच्छ प्रकाशतो. तो तिथेच असतो, फक्त त्याच्या भोवती जे वासनांचं वलय असतं किंवा षड्विकारांचं वलय असतं ते दूर करणं हे गरजेचं असतं. नाथ महाराज सांगतात की संसार मोठा दुःखरूप आहे. त्यातील विविधता माणसाला भाजून टाकतात. संसार म्हणजे एक अंधारी विहीर असून तिच्यामध्ये निंदा स्पर्धादी काटे भरलेले आहेत. संसार करताना प्रत्येकाच्या मुखामध्ये एक तर काय असतं, स्वतःची स्तुती किंवा दुसऱ्याची निंदा आणि एकमेकांशी स्पर्धा. मग काय होतं, हे सगळं असल्यामुळे तिथे कामक्रोधादी महादुष्ट सर्प वावरतात. कुठे? अंधाऱ्या विहिरीत. अंधारी विहिरी म्हणजे काय? संसार. तिच्यामध्ये काटे भरलेले आहेत. म्हणजे काय भरलेलं? निंदा आणि स्पर्धा. आणि हे सगळे भरल्यामुळे त्याच्यामध्ये सर्प वावरतात महादुष्ट. ते कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे. आणि त्या विहिरीत मनुष्य पडला की मग भगवंताला विसरतो. आता विसरणारच न, हे जर असं सगळं त्याला तिथे त्रासदायक असेल तर त्याच्या पोटात शूळ उठतो आणि तो तळमळू लागतो. तिच्यातून बाहेर पडण्यास स्वतःच्या बुद्धीला उपाय सुचत नाही. म्हणून भगवंताला शरण जावं. अंगात पिशाच्य संचार झाला की मनुष्य वाटेल ते बडबडतो. त्याला पाहून पंचाक्षरी अक्षदा मंत्रून त्याच्यावर टाकतो. तसं उद्धवामध्ये पंचमहाभूतांचा संचार अगोदरच झाला होता. त्यात आणखी कृष्णवियोगरूपी संबंध त्याच्या अंगात शिरला. अर्थात उद्धव लेकरू झपाटलं. वास्तविक उद्धव झपाटल्याचं निमित्त झालं. जगातील सगळ्या लोकांना अहम महिषासुरानं झपाटला आहे तो काढण्यास श्रीकृष्ण पंचाक्षरी निघाला. त्या अहम महिषासुराला काढून टाकण्यासाठी यदू अवधूत संवादाच्या मंत्राक्षदा टाकून श्रीकृष्ण त्या भूताला झाडत आहेत. ते कसं झाडतात ते उद्याच्या भागात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.